होतं प्रभुदेवा, तुझी वचन होय आणि आमेनमध्ये स्वीकारत असताना आम्ही प्रभुदेवा तुझ्याकडून तो शब्द ऐकण्याची अपेक्षा बाळगतो प्रभुदेवा. जे माझ्या अंतःकरणाला भिडणार आहे, जे माझ्या अंतःकरणात बदल घडवणार आहे, जे माझ्या हृदयामध्ये प्रभुदेवा चमत्कार घडवणार आहे प्रभुदेवा. आणि प्रभुदेवा तो शब्द तुझ्यापासून येऊ दे, तुझ्या आत्म्यापासून प्राप्त व्हावा यासाठी मदत कर. हो, प्रत्येक व्यक्ती तुझ्या पवित्र हातात आम्ही सोपवतो, ज्यांनी कबूल केलेलं आहे की हो प्रभुदेवा तुझ्या वचनातून माझ्याशी बोल. हो प्रभुदेवा तुझा आत्मा त्यांच्या आत्म्याशी बोलू दे प्रभुदेवा, तुझं गौरव त्यांच्या जीवनामध्ये काम करू दे प्रभू. आमची प्रार्थना प्रभू तू ऐकल्या धन्यवाद, येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. या बसवे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बाजूला सांगा अभिवचने. अभिवचने. आत्मिक अभिवचन. आत्मिक अभिवचन. हालेलुया. हालेलुया. माझ्यासोबत पेत्राचं दुसरे पत्र याचा पहिला अध्याय. पेत्राचं दुसरे पत्र याचा पहिला अध्याय. चौथं वचन. पुन्हा एकदा ते वचन आपण वाचणार आहोत. त्या ठिकाणी लिहिले, त्याच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाची वाटेकरी व्हावे. हालेलुया. अभिवचन ईश्वरी स्वभावाची वाटेकरी होण्यासाठी आहे. बाजूला सांगा अभिवचने ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होण्यासाठी आहे. ईश्वरी स्वभाव तुमच्या आणि माझ्यामध्ये यावा यासाठी प्रभूने अभिवचन देऊन ठेवलेले. आणि प्रथम जे अभिवचन आपल्याला देऊन ठेवलेलं आहे किंवा प्रथम ज्याचा क्रमांक लागतो ते म्हणजे आत्मिक अभिवचन. कारण सगळ्या अभिवचनावरती मात करणारं, सगळ्या अभिवचनावरती श्रेष्ठ असणारं किंवा ज्याची उंची अति आहे किंवा जे श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं आत्मिक अभिवचन आहे. हालेलुया. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यानंतर मग समृद्धीचं अभिवचन असेल, त्याच्यानंतर मग आरोग्याचं अभिवचन असेल, त्याच्यानंतर आपल्यामध्ये संजीवनाचं अभिवचन असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अभिवचन येतील. पण सर्वात उंची कशाची असेल, सर्वात वरती काय असेल तर ते आत्मिक अभिवचन. हालेलुया. कारण आत्मिक अभिवचन हे तुमच्या आणि माझ्या आत्म्याला संजीवित करतं, तुम्हाला आणि मला परमेश्वर जवळ घेऊन जातं, तुम्हाला आणि मला जगण्यासाठी मार्गदर्शन करतं, तुम्हाला आणि मला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी आत्मिक अभिवचन मदत करतात. कारण आत्मिक अभिवचन जर नसतील तर बाकीच्या सर्व गोष्टी असून सुद्धा तुम्ही निरर्थक आहात किंवा ती सगळी अभिवचन किंवा त्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्राप्त पण कराल अभिवचनाने. पण आत्मिक अभिवचन जर तुम्ही सुरुवातीला ते प्राप्त करून घेतलं नाही आणि जर त्याच्यासाठी जास्त प्रयत्न केले गेले नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळवून सुद्धा तुम्ही देवाला गमावल्यासारखं होईल. कारण बाकीचं सगळं हे त्याच्यानंतर येतं. बाकी जे देवाने सांगितलेलं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी, जसं मी म्हणालो आरोग्याचं अभिवचन, आर्थिक गोष्टीचं, समृद्धीचं अभिवचन त्याला म्हणतो की आशीर्वादाचं अभिवचन म्हणू आपण, आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर येतात. पण आत्मिक अभिवचन हे सर्वात वरती आहे, उंच आहे आणि त्याला प्रथम क्रमांक मिळायला हवा. हालेलुया. आणि म्हणून आत्मिक अभिवचनाला देव विशेष महत्त्व देतो. आत्मिक अभिवचन ही तुम्हाला आणि मला आत्म्यामध्ये अधिक दृढ बनवतात, प्रार्थनेमध्ये दृढ बनवतात, देवाच्या चरणाजवळ जाण्यासाठी मदत करतात, देवाजवळ आपल्याला घेऊन जाऊन आपण नेमकं काय करावं या गोष्टीविषयी आपल्याला शिकवतात, सांगतात आणि आपलं जीवन अधिक देवाच्या जवळ येण्यासाठी, जसं आपण लिहिले की आपण देवाच्या स्वभावाचे वाटेकरी बनतो. हालेलुया. माझ्यासोबत जर काढलं त्याचं दुसरे पत्र पेत्राचं त्याचा 3रा अध्याय आणि 13 आणि 14वं वचन आहे. 13वं वचन, 13 आणि 14 दोन्ही वचन आपण वाचूया. आणि तिथं लिहिलेलं आहे, तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजन हो, या गोष्टीची वाट पाहत असताना तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. बायबल त्या ठिकाणी काय सांगते की आपण आत्मिक अभिवचनाची वाट पाहत आहोत किंवा तिथे जाण्याची आपण वाट पाहत आहोत. एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीची आपण वाट पाहत आहोत, जे देवाने आपल्याला देऊन केलेले, देवाने आपल्याला सांगून ठेवलेले आहे. त्याला सार्वकालिक अभिवचन म्हणतात. हालेलुया. त्याला काय म्हणतात? सार्वकालिक अभिवचन म्हणतात
की जी सार्वकालिक जीवनाविषयी निगडीत आहे. मग नवीन आकाश, नवीन पृथ्वी, स्वर्गाचं राज्य आणि स्वर्गामध्ये मिळणारा मुकुट आणि अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सार्वकालिक अभिवचनामध्ये येतात. पुढे नंतर आपण त्याच्याविषयी शिकणार आहोत. पण सार्वकालिक जी अभिवचन आहे ती सार्वकालिक अभिवचन यासाठी देऊन ठेवलेली आहे की आपण आपल्या आत्म्याची उन्नती करावी, आपण आपल्या आत्म्याची उन्नती करून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त आपण कसं देवाच्या स्वभावाचे काटेकरी बनू, कसं देवाच्या स्वभावासारखे बनू यासाठी आपण प्रयत्नशील राहू. आणि म्हणून तर प्रभू श्री ख्रिस्त सुरुवातीला असं म्हणाला मत्तयाचं शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये की सर्व गोष्टीपेक्षा, वाचा माझ्या बरोबर मत्तयाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय मत्तय 6 आणि त्याचं 33व वचन. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय सांगितलेलं आहे येशू ख्रिस्ताने शिष्याला शिकवण देत असताना आणि विश्वासणाऱ्यांना सांगत असताना त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं, पहिल्यांदा जर काय मिळवायचं असेल तर त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवायचं आहे आणि ते आत्मिक अभिवचनाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. जे नीतिमत्व आणि जे राज्य तुम्हाला मला प्राप्त करायचं आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला मला आत्मिक अभिवचनाला दृढ धरावं लागेल, त्याला पकडावं लागेल, त्याला जवळ जास्त आपल्याला त्याच्या जवळ जास्त जावं लागेल. त्याच वेळेस तुम्ही राज्य आणि नीतिमत्व मिळवू शकता. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर आहेत. हालेलुया. आणि काढलं तुम्ही योहानाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय, योहानाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय. काय सांगितलं प्रभू श्री ख्रिस्ताने अभिवचनामध्ये? योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय काढा. त्याचं 15 आणि 16 वचन आहे. योहान 14, 15, 16. आणि त्या ठिकाणी लिहिलंय, तुमची माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पुढे जाऊन आपण ते 21 पर्यंत वाचणार आहोत, पण आपण ह्या दोन गोष्टी विषयी पाहूया. येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याचं अभिवचन ज्यावेळेस दिलं त्यावेळेस अभिवचन देत असताना त्यांनी एक गोष्ट त्या ठिकाणी नमूद केलेली आहे आणि ते म्हणजे काय? 16व्या वचनामध्ये तो म्हणाला की मी पित्याला विनंती करीन आणि तो तुम्हाला कैवारी आत्मा पाठवून देईल. हालेलुया. कसला आत्मा पाठवून देईल? कैवारी आत्मा. कैवारी, पवित्र आत्म्याला कैवारी आत्मा म्हटले. हालेलुया. आजकाल पवित्र आत्म्याविषयी लोकांचा गैरसमज आहे. पवित्र आत्मा म्हणजे सामर्थ्याचा आत्मा. हो, पवित्र आत्मा म्हणजे सामर्थ्याचा आत्मा आहे. पवित्र आत्मा म्हणजे भविष्यवाणीचा आत्मा. हो, पवित्र आत्मा म्हणजे भविष्यवाणी करत होतो, त्याच्याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस अभिवचन दिलं त्यावेळेस मुख्यत्वे करून त्या गोष्टीविषयी जोर दिला गेला की पवित्र आत्मा हा कैवारी आत्मा आहे. हालेलुया. बाजूला सांगा, पवित्र आत्मा कैवारी आत्मा आहे. ज्याला कम्फर्टर म्हटलेलं आहे किंवा तो एक सांत्वन करणारा आत्मा आहे, ज्याला आपण इंटरसेसर म्हटलेलं आहे किंवा तो मध्यस्थ करणारा आत्मा आहे. इंटरसेसर आहे तो, त्याचं ट्रान्सलेशन जे इब्री भाषेत जे होतं ते इंटरसेसर होतं किंवा कम्फर्टर होतं. त्याच प्रकारे त्याला आपण ऍडव्होकेट म्हणू शकतो, वकील म्हणू शकतो. म्हणजेच काय त्याचं ट्रान्सलेशन जे इब्री भाषेत, म्हणजे येशू ख्रिस्ताला नेमकं इब्री भाषेत तो काय म्हणाला तर तो एक वकील आहे, तर तो एक इंटरसेसर आहे, तो मध्यस्थ आहे, तो मध्यस्थी करणारा आहे, तो सांत्वन देणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला देण्याचं अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने देऊन ठेवलेलं होतं. हालेलुया. पवित्र आत्म्याचं भाषांतर जे आहे ते आज वेगळं करून ठेवलेलं लोकांनी. पवित्र आत्म्याचं भाषांतर वेगळं करून ठेवलं. पवित्र आत्माचं भाषांतर त्यांनी असं हल्ल्यामध्ये करून ठेवलेलं आहे. हा हल्ला म्हणजे पवित्र आत्मा. आणि मग अन्य भाषांच्या मध्ये जोरात ओरडलं म्हणजे पवित्र आत्मा. नाही नाही, पवित्र आत्मा मुख्यत्वे करून सांत्वनदाता आहे. हालेलुया. पवित्र आत्मा मुख्यत्वे करून वकील आहे प्रभू आणि तुमच्या मधला. हालेलुया. पवित्र आत्मा इंटरसेसर आहे, तो मध्यस्थ आहे. हालेलुया. आणि ते देण्याचं अभिवचन परमेश्वराने दिलेलं होतं. येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस अभिवचन दिलं त्यावेळेस ते अभिवचन देत असताना हे गोष्ट नमूद करून ठेवलेली होती की तो इंटरसेसर येईल आणि तो तुला मदत करेल, सहाय्य करत आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याचं मुख्यत्वे करून 3 काम आहे. पवित्र आत्मा 3 गोष्टीसाठी येतो. बाजूवाल्याला सांगत नंतर पवित्र आत्मा 3 गोष्टीसाठी येतो.
एक म्हणजे पवित्र आत्म्याचं दान, ज्याचं बायबलमध्ये त्याचं अभिवचन आहे, जे आपल्याला पहिली क्रांती पत्रामध्ये वाचायला मिळतं. दान, त्याला म्हणतात दान, पवित्र आत्म्याचं दान. बाजूला सांगा. दुसरी म्हणजे पवित्र आत्म्याची फळे. सांगा, पवित्र आत्म्याची फळे. आणि तिसरी गोष्ट आहे पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. बाजूला सांगा. या तीन, मुख्यत्वे करून या तीन गोष्टीसाठी पवित्र आत्मा काम करतो. या तीन गोष्टींसाठी जे आत्मिक अभिवचन आहे, या तीन गोष्टीशी निगडीत आहे. बरं, या तीनही गोष्टीसाठी. पण आजकाल जे झालेलं आहे ना, ते आजकाल केवळ आणि केवळ एकाच गोष्टीशी सीमित आहे. एकाच गोष्टीपुरतं सीमित राहील. ते म्हणजे काय? पवित्र आत्म्याचं दान. पवित्र आत्म्याचं काय आहे ते? केवळ दान. दानापुरतं काय राहिलेलं आहे ते? सीमित राहिलेलं आहे. पण केवळ आणि केवळ पवित्र आत्मा दानासाठी येत नाही. हालेलुया. बाजूला सांगा, पवित्र आत्मा केवळ दानासाठी येत नाही. हालेलुया. जर तुम्ही हा गैरसमजात असाल की मी कोणाच्या तरी डोक्यावर हात ठेवल्यानंतर, मी कोणासाठी तरी प्रार्थना केल्यानंतर आरोग्य बरं होतं, म्हणजेच काय केवळ माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तर पवित्र आत्मा केवळ ह्या कामासाठी येत नाही. तर पवित्र आत्मा त्याची फळं सुद्धा आपल्यामधून प्रगट करण्यासाठी येतो. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्ही मार्गदर्शकाचा आत्मा आहे. तो तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुमच्याद्वारे तो दुसऱ्यांना पण मार्गदर्शन करतो. हालेलुया. बरेच लोक या गोष्टीला विसरून गेलेले आहेत. आजकाल नवीन प्रकारे शिकवलं जातं. म्हणजे काय? पवित्र आत्मा येणार, मग तुम्हाला मोठी मोठी दानं प्राप्त होणार. मग पवित्र आत्मा येणार, तुम्ही हात ठेवणार, डोकं पडणार, मग त्याच्यानंतर तुम्ही अन्य भाषांच्या मध्ये बोलणार. हे सगळं काही बरोबर आहे. या सगळ्याला चूक नाही म्हणत आहे. हे सगळं काही बरोबर आहे. पवित्र आत्मा आल्यानंतर हा खाली पडतात माणसं, किंवा स्पर्श होतो आत्म्याचा, अन्य भाषांच्या मधून बोलतात, अन्य भाषांचं ट्रान्सलेशन केलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारची जे आरोग्याचं कृपादान आहे, आणि मग आत्मे ओळखण्याचं दान आहे, भविष्यवाणीचं दान आहे. हे सगळं काय आहे? पण पवित्र आत्मा त्या माणसाला अधिक खरं बनवतो. हालेलुया. जो भविष्यवाणी करतो, तो भविष्यवाणी करणारा किंवा आरोग्याचं कृपादान असणारा त्याला पवित्र बनवतो. हालेलुया. बरेच लोक केवळ आणि केवळ त्यांनी ती 9 दानच फक्त पाठ केलेली, पण 9 फळांच्या बाबतीत लोक आज बोलायला तयार नाही. का बोलायला तयार नाही? ठाऊक आहे? कारण त्यांना ते नको आहे. कारण जी फळं येतात त्यावेळेस आतमधून काढून टाकलं जातं, आणि ज्यावेळेस दाणे येतात त्यावेळेस तुमच्यामधून गौरव प्रगट होतो. हालेलुया. लक्षात येते काय सांगतोय मी? पवित्र आत्म्याची फळं ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुमच्यामध्ये आतमध्ये बदल व्हायला चालू होतो, आणि दाणं जी असतात ती तुमच्या सहित बाजूवाल्यांना पण, बाकीच्यांना पण बदलायला चालू करतात. पण लोकांना काय करायचं? आता आपल्याला बदल नको करायचा, तर दुसऱ्यांना जास्त बदलायसाठी जास्त ते उत्सुक आहे, किंवा दुसऱ्यांना जास्त त्यांच्या जीवनामध्ये कसं बदल होईल जास्त उत्सुक आहे. तर पवित्र आत्म्याची जी फळं आहे ती फळं वाचा. तुम्ही माझ्याबरोबर वाचा. गलतीग्रस्त 5वा अध्याय. पवित्र आत्म्याची फळं पाठ करा. बरं, हे सगळं दान पाठ करू नका. दान उशिरा पाठ करा, पण फळं पहिले पाठ करा. हालेलुया. वाचा माझ्याबरोबर. 22वा वचन आहे, पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ. माझ्याबरोबर वाचा. पवित्र आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदम हे आहे. हालेलुया. ही फळं सुरुवातीला तुमच्या अंतःकरणामध्ये काम करतात. हालेलुया. ही फळं जी आहेत ती तुमच्या शरीरामध्ये काम करतात, तुमच्या आत्म्यामध्ये काम करतात, तुमच्या बुद्धीमध्ये काम करतात, तुमच्या हृदयामध्ये काम करतात, आणि याचं अभिवचन देऊन ठेवलं येशू ख्रिस्त. हालेलुया. या गोष्टींचं अभिवचन देऊन ठेवलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या दानांचं पण अभिवचन देऊन ठेवलेलं आहे. पण सुरुवातीला म्हणजे या गोष्टी त्या ठिकाणी चेंजेस आणतात, किंवा त्या गोष्टी बदल करतात. मी तुम्हाला ज्यावेळेस आत्मिक अभिवचनाविषयी सांगत आहे त्यावेळेस तुमच्या मनामध्ये हे ठासून भरायला हवं तुम्ही, की पवित्र आत्मा येईल त्यावेळेस 3 गोष्टी मला देईल. ते म्हणजे काय? पवित्र आत्म्याची दानं मला मिळतील, पवित्र आत्म्याची फळं मला मिळतील, आणि पवित्र आत्मा मला मार्गदर्शन करेल दुसऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय सांगतो? कारण पवित्र आत्म्याचं प्रथम जर काम कोणतं असेल तर तो काउन्सिलर आहे. हालेलुया. तो काय करतो? इंटरसेसर आहे. तो मध्यस्थ आहे तुमच्या आणि देवामधला. तो मध्यस्थ आहे तुमच्या आणि लोकांच्या मधला. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्यामध्ये तो काम करतो त्यावेळेस असं वाटत असतं की तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण बना. हालेलुया. पण बऱ्याच वेळेस आपण
आपल्या जीवनामध्ये दानांसाठी जास्त प्रयत्नशील असतो. दानांसाठी प्रयत्नशील राहण्याची गरज नाही. दान ही फुकट मिळतं. हालेलुया. फुकट पण मिळेल येशू ख्रिस्त. त्यासाठी धडपड करायची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही आनंदी व्हाल, ज्यावेळेस तुम्ही पवित्र बनाल, ज्यावेळेस तुम्ही सहनशील बनाल, ज्यावेळेस इंद्रिय दमन कराल, त्यावेळेस फुकटच पवित्र आत्मा तुम्हाला दान करेल. हालेलुया. पण प्रार्थना करण्यासाठी कशाची गरज आहे माहिती आहे? प्रार्थना कशासाठी करायची गरज आहे? इंद्रिय दमनासाठी. हालेलुया. त्या तुमच्यामध्ये यावा यासाठी प्रार्थना करायची गरज आहे. पण आज लोक भविष्यवाणीचे दान मिळावं म्हणून जास्त प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. आज लोक जास्त कशासाठी प्रार्थना करतात? की मला काहीतरी वेगळं दान मिळावं पवित्र आत्म्यापासून, मला सामर्थ्य मिळावं यासाठी मला प्रार्थना करायची नाही. यासाठी प्रार्थना करत नका बसू. हालेलुया. पवित्र बनण्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. शांतीमध्ये कसं राहता येईल यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. आनंदी कसं राहता येईल यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. सहनशील कसं होता येईल यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. तुम्हाला यासाठी प्रार्थना करायची गरज नाही. ऑटोमॅटिक रीतीने ते काम करत नाही. ऑटोमॅटिक रीतीने पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही सहनशील झाले तर तुमच्याद्वारे दान ऑटोमॅटिक रित्या काम करायला पण चालू होईल. तुम्हाला पण कळणार नाही की तुम्हाला कधी अन्य भाषा बोलायला. हालेलुया. तुम्हाला पण समजणार नाही की तुम्ही अन्य भाषांचं ट्रान्सलेशन कधी करू लागला. तुम्हाला पण कळणार नाही की तुम्ही एक अगदी थोडासा छोटासा विश्वास ठेवून तुम्ही प्रार्थना केली आणि लगेच आरोग्य मिळालं. हालेलुया. कारण पवित्र आत्मा येतो तो तुमच्यामध्ये फळं जागृत करत असतो. फळं जागृत करण्याच्या ऐवजी लोक आज भलत्याच गोष्टीकडे वळले आणि त्यांना असं वाटतं येशू ख्रिस्तानं अभिवचन देऊन ठेवले आणि ते अभिवचन माझ्यामध्ये पूर्ण झालं पाहिजे. आणि अभिवचन पूर्ण कधी होणार आहे? बायबल सांगतं त्या ठिकाणी. वाचा माझ्याबरोबर पुन्हा एकदा तिथे जा. योहानाचं शुभवर्तमान 14 योहानाचं शुभवर्तमान 14 काय आणि पुन्हा एकदा तिथे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 15 वचन आहे. तुमची माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मी पित्याला विनंती करेन. कधी विनंती करेन परमेश्वर येशू ख्रिस्त? जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. त्यावेळेस जसं मागील आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं अभिवचन ही कधी काम करतात? आज्ञा पाळल्यानंतर काम करतात. अभिवचन तुमच्या जीवनामध्ये जर काम करायला वाटत असेल तुम्हाला तर तुम्हाला आज्ञा पाळावी लागतील. जर तुम्ही 17 पासून पुढे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. कोण जग? जे आज्ञा पाळत नाही ते जग. आणि तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये मस्ती करेल. आणि मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही तर मी तुम्हाकडे येईल. आता थोडाच वेळ आहे मग जग मला आणखी पाहणार नाही पण तुम्ही मला पहा. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहा. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहे व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणार आहे आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील आणि मीही त्याच्यावर प्रीती करेन व त्याला स्वतःला प्रगट करेन. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल त्या ठिकाणी जे ट्रान्सलेशन आहे जे ह्या गोष्टींचं जर कन्क्लुजन काढलं तर एकच कन्क्लुजन निघतं, एकच सारांश निघतो. तो म्हणजे काय की आपण देवावर प्रीती करत असू, आपण जर त्याच्या आज्ञा पाळत असू तरच आपल्या जीवनामध्ये आत्मिक अभिवचन पूर्ण होतील. हालेलुया. आत्मिक अभिवचन पूर्ण अशीच हवेत होणार नाही. आत्मिक अभिवचन वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टीमध्ये जीवन जगणारा किंवा चुकून चोरून व्यसन करणारा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना फसवणारा आणि दुसऱ्याविषयी कपट बाळगणारा, द्वेष बाळगणारा, वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी मनामध्ये बाळगून जीवन जगणारा अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मिक अभिवचन कधीच पूर्ण होत नाही. जर तुम्हाला कशाची गरज असेल या जगामध्ये जास्तीत जास्त कोणत्याही दुसऱ्या अभिवचनापेक्षा तर कशाची गरज आहे? आत्मिक अभिवचनाची गरज आहे. आणि जर आत्मिक वचन पूर्ण व्हाव्यास वाटत असेल तर तुम्हाला आज्ञा पाळाव्याच लागतील. हालेलुया. पण आजकाल लोक आत्मिक अभिवचनाविषयी दुसऱ्या अभिवचनाला जास्त पकडून ठेवलेलं आहे. पुढच्या आठवड्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अभिवचन कशी पूर्ण होणार आहे त्याचं पण आपण पाहणार आहोत. पण त्याच्यापूर्वी मी तुम्हाला यावरती जोर देऊन सांगत आहे की जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये समृद्धीचं अभिवचन पूर्ण व्हावं तर सुरुवातीला तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आला. हालेलुया. कारण पवित्र आत्मा आल्याशिवाय, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काम केल्याशिवाय तुम्हाला समृद्धीच्या अभिवचनाची चव चांगल्या प्रकारे चाखता येणार नाही. तुम्हाला वाटतं की माझ्यामध्ये आरोग्य काम करावं तर आरोग्य काम करण्यासाठी, देवाचं आरोग्य काम करण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याचं अभिवचन स्वतःमध्ये स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी आज्ञा पालन केलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडे वळू शकता. हालेलुया. पण बरीच लोक पवित्र आत्म्याचं अभिवचन मिळण्यासाठी आज केवळ आणि केवळ
आणि त्याला सामर्थ्य प्राप्त. इतकंच फक्त धर्म नसते. पवित्र आत्मा येईल आणि सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा येईल आणि माझ्यामध्ये मी हात ठेवणार आणि भूतत नाही. आणि पवित्र आत्मा केवळ पवित्र आत्मा हे करण्यासाठी येत नाही बरं. हालेलुया. कारण पवित्र आत्मा हा प्रत्येक विश्वास करण्यासाठी बाजवण्यासाठी. पवित्र आत्मा केवळ पास्टरसाठी नाहीये. हालेलुया. पवित्र आत्मा केवळ सेवा करणाऱ्या व्यक्तीसाठी नाही. हालेलुया. पवित्र आत्मा केवळ आत्मिक अभिवचन ही केवळ सेवा करणाऱ्या माणसासाठी नाही. आत्मिक अभिवचन प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी, प्रत्येक विश्वासणाऱ्याला कम्फर्टरची मध्यस्थाची गरज आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला वकिलाची गरज आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला सांत्वनाची गरज आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला पवित्र आत्म्याकडून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णयांची गरज आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्या 9 फळांची गरज आहे. हालेलुया. नाही तर तुमच्याकडे भरपूर पैसे असतील देवाला दिलेले, किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे इकडून तिकडून कमवलेले, मग तुमच्याजवळ आनंद नसेल तर तुमचे पैसे काहीच कामाचे नाही. कारण करोडपती आहेत पण त्याच्याजवळ आनंद नाही. कारण पवित्र आत्मा. हालेलुया. पवित्र आत्मा नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे शांती पण नाहीये. पवित्र आत्मा नाही म्हणून ते सहनशील पण नाहीये. पवित्र आत्मा नाही म्हणून इंद्रिय दमन सुद्धा नाहीये. कारण त्यांच्यामध्ये ते इंद्रिय दमन कामच नाही करू शकत. कारण पवित्र आत्म्यासाठी प्रयत्नच नाही. आत्मिक अभिवचनासाठी प्रयत्न केला नाही. एक साधा हिशोब बाळगलेला आहे. मी दान देणार आणि आशीर्वाद घेणार, दान देणार आणि आशीर्वाद घेणार, इतकंच फक्त. आणि देवाची एक छोट्याशा गोष्टीचं पालन मी करणार आणि एक वेगळ्या प्रकारचं जीवन मी जगणार आणि देवापासून आरोग्य प्राप्त करणार. याच्या पलीकडे मला ते पवित्र आत्म्याविषयी जास्त काही सांगू नका. कारण लक्षात घ्या, पवित्र आत्मा यायचं म्हटल्यानंतर तो अपवित्र ठिकाणी अजिबात येत नाही. व्यसन करणाऱ्या माणसामध्ये पवित्र आत्मा काम नाही करत. सोडून व्यसन करणारे असतील तरी पण नाही काम करत. तुम्ही फसवत असाल कदाचित. काही लोकांना मी या ठिकाणी येताना पाहतो आणि ते बसतात आणि गुडघे टेकतात आणि तुम्हाला काय करायचंय म्हणतात. त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार असतात की तुम्हाला काय करायचं. मी व्यसन करत असेल किंवा मी चुकीचं वागत असेल, तुमचं काम आहे पालकाचं काम प्रवचन देणं, हे काम करा बस. याच्या पलीकडे जास्त चौकशी नका. पण आत्मा हे वागतो, लक्षात घ्या. प्रवचन हे पवित्र आत्म्याशी निगडीत आहे. पवित्र आत्म्याशी निगडीत आहे. तुम्हाला आतमधून तुम्हाला असं वाटत नसेल की मी पश्चाताप करायची गरज आहे, तर भिजलंय सगळं अंतःकरण भिजलेलं. तुम्हाला हलवण्याची गरज आहे. त्या कम्फर्टरची गरज आहे. परत एकदा त्या मध्यस्थाची गरज आहे तुम्हाला. तो इंटरसेसर तुमच्यामध्ये यावा अशी देवाची इच्छा आहे. आणि तो आल्यानंतरच बाकीच्या गोष्टी इम्प्लिमेंट होण्यासाठी प्रार्थना करा. नाहीतर बाकीच्या गोष्टीसाठी प्रार्थना करत राहा तुम्ही आणि कदाचित ते होईल पण तुम्ही मूळ जे परमेश्वर तुम्हाला मुख्य देऊ इच्छितो ते मात्र तुम्ही गमावून नसा. हालेलुया. देवबाप तुम्हाला मला जास्ती सगळ्या जगातल्या गोष्टी देण्यापेक्षा जास्त देऊ इच्छितो तो आत्मा देईल. कारण त्याचीच तुम्हाला मला जास्त गरज. अन्नाने कुटुंब पोट भरलेला मनुष्य सुद्धा उदासीन होऊ शकतो. हालेलुया. त्याच्याकडे करोडो रुपये बँकेमध्ये आहे, तो सुद्धा त्याच्या जीवनामध्ये अशांतीने भरलेला असू शकतो. हालेलुया. पण पवित्र आत्मा ज्याच्यामध्ये काम करत असतो त्याच्याकडे बँकेत एकही रुपया नसताना तो आनंदी राहू शकतो. हालेलुया. कारण का पवित्र आत्मा असा आनंद देतो की त्याचा आनंदाची तुलना जगातल्या कोणत्याही धन सापडलेल्या गोष्टीशी नाही करू शकत. आणि म्हणून तर येशू ख्रिस्तांनी स्वर्गाचं उदाहरण देत असताना असं सांगितलेलं आहे की एकाला ते स्वर्गाच्या गोष्टी सापडतात आणि ते हिरा सापडल्यासारखा आहे. म्हणजे तो सगळी आपली संपत्ती विकतो आणि तो हिरा विकत घेतो. हालेलुया. तो अनमोल जो मोती आहे तो मोती विकत घेतो. कारण त्याला ती मोतीची किंमत माहिती आहे. म्हणजे सगळी जी संपत्ती आहे त्या सगळ्या संपत्ती समोर, म्हणजे त्या हिऱ्या समोर ती सगळी संपत्ती बिनकामाची शून्य आहे. हालेलुया. म्हणजे जी आत्मिक अभिवचन आहे त्या आत्मिक अभिवचन किती महत्वाचे आहे या गोष्टीवरून समजतं. कारण देवाला ह्या गोष्टीचं समजावून सांगायचं होतं की आत्मिक अभिवचनाला तुम्ही जास्त महत्व द्यावं. आत्मिक अभिवचनाला जास्त आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही महत्व देऊ लागलात त्यावेळेस इतर बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना कराल. पण त्या सगळ्या प्रार्थनांच्या पेक्षा जास्त तुमची प्रार्थना ही असेल की पवित्र आत्मा माझ्यामध्ये काम करेल. पवित्र आत्मा माझ्यामध्ये काम करेल. दावीद ज्यावेळेस बेसबरीशी व्यभिचार करतो, व्यभिचारानंतर ज्यावेळेस त्याला पश्चाताप होतो त्यावेळेस सर्वात जास्त प्रार्थना जर त्याने कशासाठी केली असेल तर ती एका गोष्ट की माझ्यामधून तुझा आत्मा काढून घेऊ. हालेलुया. हालेलुया. त्याने सगळ्या गोष्टीसाठी प्रार्थना नाही केली. त्याने असं म्हटलं नाही की माझं राज्य मला परत मिळवू दे आणि मग अंशाला तू मारून टाक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माझी पत्नी जिवंत राहू दे आणि त्या पत्नीला अंशाप्रमाणे हात लावू दे. यासाठी त्यांनी प्रार्थना नाही केली. त्याने प्रार्थना यासाठी केली
की तुझा पवित्र आत्मा माझ्यामध्ये काम घेऊ नको. हालेलुया. कारण त्याला ठाऊक होतं पवित्र आत्मा निघाला की बाकी सगळं मिळून सुद्धा शून्य असणार. हालेलुया. कारण आत्मिक अभिवचन काय आहे हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. त्याची चव जो व्यक्ती चालतो ना त्याला मग भीती वाटते पाप करायला, त्याला भीती वाटते अपवित्र जीवन जगायला, त्याला भीती वाटते त्याच्या जीवनामध्ये देवाला फसवायला, त्याला भीती वाटते देवाविरुद्ध एखादी चूक करायला. आणि जरी समजा त्याच्याकडून काही चूक झालीच न जाणतेपणी तर त्याची क्षमा मागायला त्याला लाज वाटत नाही. हालेलुया. का लाज वाटत नाही? कारण त्याच्यामध्ये आत्मा आहे, तो त्याला विवश करतो. त्याच्या इंद्रियावरती, त्याच्या कर्मावरती, त्याच्या वेगळ्या प्रकारच्या वाईट स्वभावावरती तो त्याला विवश करतो की तू नमला पाहिजेस, नम्र झाला पाहिजेस, नम्र झाला पाहिजेस. आणि तो नम्र बनतो आणि क्षमा मागतो. हालेलुया. प्रभू जवळ आणि ज्याच्याजवळ चूक झाली असेल त्याच्याजवळ. हालेलुया. पण पवित्र आत्म्याविषयी जर तुम्ही उत्सुक नसाल, बाकीच्या गोष्टीविषयी जास्त उत्सुक असाल आणि पवित्र आत्म्याविषयी जे उत्सुक आहे त्यांना सुद्धा मला सांगू द्या की पवित्र आत्म्याविषयी सुद्धा फळांच्या विषयी जास्त उत्सुक असलं पाहिजे. हालेलुया. कारण पवित्र आत्म्या सामर्थ्याविषयी जास्त उत्सुक आहेत आजकाल लोक. त्यांना असं वाटतं नाही हल्ला 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 म्हणजे पवित्र आत्मा आला आला गेला गेला काय, गेट मधून बाहेर गेल्यानंतर कुठं काय पवित्र आत्मा, ते फक्त तिथं आतमध्ये काही नाहीये. आठवडाभर हा आपल्या जीवनामध्ये जीवन झालं. कारण का? त्याचं लक्ष केवळ सामर्थ्याकडे, त्याचं लक्ष पवित्र आत्म्याच्या फळांच्याकडे नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करा आत्मिक अभिवचन पूर्ण होण्यासाठी, त्या वेळेस तुम्हाला ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात राहिली पाहिजे की मला शांतीच्या दारासाठी प्रार्थना करायची, मला आनंदासाठी प्रार्थना करायची, मला इंद्रिय दमनासाठी प्रार्थना करायची, मला ममता आणि चांगुलपणासाठी प्रार्थना करायची, मला सहनशीलतेसाठी प्रार्थना करायची. हालेलुया. ज्यावेळेस ही फळं काम करायला चालू होतील त्यावेळेस तुमच्या जीवनात सामर्थ्य सुद्धा यायला चालू होईल. हालेलुया. कारण ही फळंच त्याला द्यावं असं प्रथम वाटतं. त्याला वाटतं की पहिल्यांदा तुमचं सांत्वन करावं, त्याला असं वाटतं की तुम्ही सांत्वन करणारे बनावं. हालेलुया. बरेच लोक आज चमत्कार करू इच्छितात पण सांत्वन करायला नाही जात. सांत्वन करायला त्याला लाज वाटते, दुसऱ्याला चांगला सल्ला द्यायला त्याला लाज वाटते. कारण पवित्र आत्मा असलेला माणूस चांगला सल्ला देतो. हालेलुया. पवित्र आत्मा काय करतो? ज्यावेळेस तो मार्गदर्शन करतो तुम्हाला, दुसऱ्यांना सुद्धा तुमच्याद्वारे त्याला मार्गदर्शन करायचं. हालेलुया. जो वाईट सल्ला देतो त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही हे समजून चाला. हालेलुया. ज्याच्यामधून वारंवार नकारात्मक शब्द येतात त्याच्याद्वारे पवित्र आत्मा बोलत नाही, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही हे लक्षात ठेवा. वारंवार टिंगल-टवाळी करणारा, वारंवार दुसऱ्याची निंदा करणारा, वारंवार द्वेषाचे शब्द बोलणारा, वारंवार पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी बोलणारा, यामध्ये पवित्र आत्मा नाही हे लक्षात ठेवा. हालेलुया. कारण का पवित्र आत्मा त्याला हे बोलण्यापासून आवडतो, त्याला हे बोलण्यापासून थांबवतो, त्याला वारंवार आवड लागली पाहिजे, तुला हे थांबवलं पाहिजे. आणि 10 वर्षापासून तेच करत आहे तर आत्मा कधीच निघून गेला, आला होता पण निघून गेला. मग अन्य भाषा आहे का त्याजवळ? अन्य भाषा असणेच म्हणजे पवित्र आत्मा नाही. हालेलुया. कारण अन्य भाषा असलेले पण सुद्धा काही जण नकार असणार आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की दान दिली पवित्र आत्म्याने पण फळं नाही मिळवली आहे. फळं तुम्हाला स्वर्गात घेऊन जातात, दान नाही स्वर्गात घेऊन. हालेलुया. दान कदाचित तुम्हाला गर्विष्ठ बनवते, दान कदाचित तुम्हाला अभिमानी बनवते. दान तुम्हाला असतील, तुम्हाला असं वाटेल की माझ्यासारखा चर्च मध्ये कोणी आत्मिक नाही, माझ्यासारखा कोणी हे नाहीये. पण जर तुम्हाला असं वाटेल की माझ्यासारखा शांतीत राहणारा कोण नाहीये तर तुम्ही जास्त आनंदी असाल. हालेलुया. माझ्याजवळ काही नाहीये पण माझ्याजवळ पवित्र आत्मा आहे. हालेलुया. तुम्हाला तुमच्या मनामध्ये ही खात्री बाळगायला हवी की मी चांगला सल्ला देणारा व्यक्ती, मी देवापासून जे ऐकतो ते मी लोकांना सांगतो. हालेलुया. मग भलेही तुमच्यावर तो माणूस समोरचा नाराज होईल, तुम्हाला असं वाटेल की हा सांगितल्यामुळे मला वेगळं काहीतरी, कारण आज लोकांचं जीवन काय झालंय, हा यांनी मला दुःखी म्हणू नये, यांनी मला वाईट म्हणू नये, यांनी मला चांगलं म्हणू नये आणि यांनी मला चांगलं म्हणावं. वारंवार यासाठी काय करतात लोक? पवित्र आत्म्याचं ऐकण्याच्या ऐवजी आपल्या मनाचं ऐकतात आणि मग दुसऱ्याला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगतात. कारण नेहमी खुश बोलणारा हा बहिरी आहे. हालेलुया. नेहमी अशी चुंबनाची गर्दी उडवणारा हा बहिरी आहे हे लक्षात ठेवा. कारण तो बहिरीच आहे, कारण का तो चिमणांची गर्दी उडवतो. पण जो खरा मित्र असतो तो मात्र वाग्दंड करतो आणि तो वाग्दंड आत्म्यापासून आलेला असतो. हालेलुया. पवित्र आत्मा त्याला खरं बोलायला लागतो. पवित्र आत्मा त्याला काय राग होईल, त्याला वाटेल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तू काय विचार करेल या गोष्टीविषयी तो अजिबात विचार करत नाही. तर तो काय सांगतो की जे खरं आहे तेच सांगतो. पण आज लोकांना खरं ऐकण्याची इच्छा नाहीये, आज लोकांना वाईट ऐकण्याची इच्छा नाहीये.
त्यांच्याविषयी काहीतरी चुकीचं त्यांना ऐकायची इच्छा नाही, त्यांच्या चुका त्यांना ऐकायची इच्छा नाही. कारण त्यांना असं वाटतं माझ्याविषयी सगळ्यांनी गोड गोड बोलावं, माझ्याविषयी सगळ्यांनी मला वाटेल, मला मनाला आल्हाददायक वाटेल असं वाटावं, असं बोलावं. चर्चमध्ये आल्यापासून सुद्धा कान भरभरतील अशा प्रकारचा संदेश ऐकायची कोणाची इच्छा नाही. त्यांना असं वाटतं मला आमेन म्हणता येईल अशा प्रकारचा संदेश बोलावं. हालेलुया. चुका सांगितल्यानंतर कोणी आमेन नाही म्हणा, हो मी चुकणार आहे असं म्हणणारे खूप कमी आहे. कारण का आत्म्याने चालणारे कमी आहे. हालेलुया. जे आत्म्याने चालतात ते चुकावरती म्हणतात हो मी चुकणार. हालेलुया. दावीद आत्म्याने चालणारा व्यक्ती होता, म्हणून तो नाथान ज्यावेळी चुका दाखवतो त्यावेळेस तो नाथानाला दोषी नाही ठरवला. नाथानाचा राग त्याच्या मनामध्ये नव्हता. असं नाही त्या ठिकाणी लिहिलेलं की नाथानाला त्यांनी धरलं, पकडलं, जेलमध्ये टाकलं, तुरुंगात टाकलं, त्याच्यानंतर त्याच्यावर सूड उगवला, वेगळ्या प्रकारची शिक्षा तिला दिलं. कारण त्याच्यानंतर येणाऱ्या बऱ्याच राजांनी ज्यावेळेस असं प्रकारे ऐकलं होतं त्यावेळेस त्यांनी त्या संदेशाला शिक्षा दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा दिलेल्या आहेत. पण त्या ठिकाणी नाथानाला मात्र दावीदाने अजिबात शिक्षा दिली नाही किंवा तो एकही अपशब्द त्याला बोलला नाही, कारण त्याला ठाऊक होतं या आत्म्याची शब्द. हालेलुया. जरी ते मला दुःख देत आहेत, जरी ते मला वेदना देत आहेत, जरी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतात, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सत्य हे त्याला ठाऊक होतं. जे नाथान बोलतोय ते सत्य आहे, सगळं सत्य असताना आणि मान्य करणं हे वेगळी गोष्ट असते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुम्ही काय बोलताय ते मला समजत नाही, लोक काही अवभाव आणतात अशा प्रकारे. पण दावीदाने हा अवभाव आणला नाही. दावीद म्हणला मी चुकलो, हो मी चुकलेलो आहे आणि खरोखर मी दोषी आहे. आणि देवाला त्याने प्रार्थना केली की प्रभू माझ्यामधून तुझा आत्मा काढून घेऊ नको. हालेलुया. कारण आत्मा निघून गेल्यानंतर काय होतं हे त्याला चांगल्या प्रकारे आत्मा निघून गेल्यानंतर शौल होतो हे त्याला ठाऊक. आत्मा निघून गेल्यानंतर शौलाची काय अवस्था झाली हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. आत्मा निघून गेल्यानंतर कसं मरावं लागलं त्याला अत्यंत क्रूर रीतीने हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. आणि म्हणून तो वारंवार प्रार्थना करतो की पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घे. आज जर तुम्हाला कशाची गरज आहे तर आत्मिक अभिवचनाची गरज आहे. आज जर तुम्हाला कशाची आवश्यकता आहे तर आत्मिक अभिवचनाची गरज आहे. कारण आत्मिक अभिवचन ही वेगवेगळ्या प्रकारे येतात. जसं आज्ञापालनाने येतात तशा प्रकारे सहभागीतेने पण येतात. हालेलुया. आत्मिक अभिवचन सहभागीतेने येतात. वाचा माझ्याबरोबर लुकाच्या शुभवर्तमानाचा पहिला अध्याय. लुकाचं शुभवर्तमान पहिला अध्याय 41 वचन. 41 वचन. तेव्हा असे झाले की अलिशिबाने मरियेचे अभिवादन ऐकता तिच्या उदरातील बालकाने उडी मारली आणि अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या ठिकाणी अलिशिबा आणि मरिया हे या दोघी नातेवाईक आहेत एकमेकांच्या. आणि मरिया अलिशिबाला भेटायला गेली होती, पण मरियामध्ये कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त. लहान प्रभू येशू ख्रिस्त जो बाळ रूपात आहे तो आतमध्ये पोटामध्ये तिच्या वाढत होता. म्हणजेच काय? पवित्र आत्मा तिच्या शरीरामध्ये. हालेलुया. पवित्र आत्मा तिच्या शरीरामध्ये होता. आणि पवित्र आत्मा असलेली ही व्यक्ती अलिशिबाला भेटायला जाते आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं ती अलिशिबा तिचा मरियाचं अभिवादन ऐकते आणि लगेच अलिशिबेच्या पोटामध्ये सुद्धा बाळ आहे आणि योहान त्याचं नाव. आणि तो 6 महिन्यांनी येशू ख्रिस्तापेक्षा मोठा आहे. आणि ते बाळ आनंदाने काय होतं आतमध्ये उडी मारतात. उडी मारल्यानंतर अलिशिबा त्याच क्षणाला पवित्र आत्म्याने भरून जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा आज्ञापालनाने येतो किंवा पवित्र आत्म्याच्या अभिवचना आत्मिक अभिवचनाचे आज्ञापालनाने काम करतात. आणि दुसरी गोष्ट सहभागीतेने सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काम करतात. तुम्ही भरले जाता कधी? सहभागीतेने सुद्धा. पवित्र लोकांच्या सहभागीतेने, जे पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे त्या लोकांच्या सहभागीतेने, जे पवित्र आत्म्याविषयी बोलतात त्या लोकांच्या सहभागीतेने, जे पवित्र आत्म्याच्या गोष्टी बोलतात, जे शुद्ध बोलतात, जे पवित्र शब्द बोलतात, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याची फळं आणि दानं काम करत आहेत अशा लोकांच्या सहभागीतेने तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचे सानिध्य येईल. हालेलुया. पवित्र आत्म्याचा स्पर्श तुम्हाला होतो. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काम करू. हालेलुया. पवित्र आत्मा काम करण्यासाठी तुम्हाला पवित्र लोकांच्या, पवित्र आत्म्याने भरलेल्या लोकांच्या सहभागीतेत राहावं लागेल. पण आजकाल लोकांना पवित्र लोकांची सहभागिता आवडत नाही. त्यांना ते बोरिंग वाटतं. त्यांना वाटतं आता हा परत उपदेश करतात, आता हा परत काहीतरी वेगळं काहीतरी सांगतात, आता हा परत काहीतरी माझी चूक सांगतात, आता हा परत काहीतरी माझ्या जीवनात वेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगतात. आणि मग परत असं वाटतं की मी दोषी आहे आणि हे खूप पवित्र आहे आणि मग त्याच्यापेक्षा तिथं जायला नको. कारण का जो आत्मधला जो शत्रू आहे पवित्र आत्म्याचा शत्रू म्हणतो आणि तिथं नको जाऊ, त्याशी नको बोलू. का बोलू नको? कारण पवित्र आत्मा जो आहे त्याच्या जवळ सैतानाला यायला भीती वाटते. भीती वाटते त्याला असं वाटतं की तिथं गेलं तर हा आत्म्याने भरेल, मला निघून जावं लागेल आणि त्यामुळं
नाही, येऊ देत नाही. तुम्हाला वाटत असेल का आत्मिक अभिवचन पूर्ण व्हावी, तर पवित्र लोकांच्या सहभागीत राहायला शिका. हालेलुया. आणि पवित्र आत्म्याने भरणारी व्यक्ती किंवा पवित्र आत्म्याची आपल्या जीवनामध्ये काम करावं असं वाटणारी व्यक्ती इकडे तिकडे सगळीकडे जात बसत नाही. सगळीकडेच तुम्ही गेला, प्रत्येक उत्सवाला तुम्ही आहे, प्रत्येक जत्रेमध्ये तुम्ही दिसताय, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत, सगळ्यातच तुम्ही आहे, प्रत्येकाच्याच वाढदिवसाला तुम्ही उपस्थित आहे, सगळीकडे तुम्ही आहे. जिथं कमी तिथं तुम्ही. अशा माणसामध्ये आत्मिक अभिवचन काम नाही. बऱ्याच लोकांना वाटतं आणि त्याला न्याय गेलं तर किती वाईट वाटेल. हे बरोबर आहे, वाईट वाटतं माणसांना, पण आत्मिक ठिकाणी जाण्यासाठी जास्त उत्सुक असतो. हालेलुया. आणि म्हणून तर उपदेशक म्हणतो शोकगृही जाणं. शोकगृही जाणं आनंददायक आहे आनंदगृही जाण्यापेक्षा. पण आज लोकांना आनंदगृही जायला जास्त आवडतं. शोकगृही जायला आवडत नाही, कारण तिथे शोक आहे, तिथं रडणे आहे, पण कदाचित तिथं पश्चातापाचं अंतःकरण मिळेल तुला. हालेलुया. जीवन किती क्षणभंगूर आहे ते कळेल त्या ठिकाणी, काहीतरी आत्म्यामध्ये काहीतरी बदल होईल त्या ठिकाणी. पण शोकगृही जायला लोकांना आवडत नाही आणि म्हणून उपदेशकाचे शब्द ते आठवत नाहीत की आनंदगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणं चांगलं आहे. कारण का? कारण त्या ठिकाणी शोकगृहामध्ये तुझं आत्म्याचं संजीवन होईल. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या लोकांच्या सानिध्यात वाढायला शिका. त्यांच्या सानिध्यात जितकं राहता येईल तितकं चर्चा करण्यामध्ये आणि गप्पा टप्पा मारण्यात, याची त्याची मुली धुणी काढण्यामध्ये, इकडं तिकडचं आयाबायांच्या कहाण्या, या सगळ्या गोष्टीमध्ये आज विश्वासणारे खूप गुंतलेले. पण त्यांना पवित्र लोकांचा सहभागी देत नाव म्हणायचं. आणि प्रार्थना करूया म्हटले की पळायला चालू करतात लोक. आणि प्रार्थना करूया म्हटले की त्यांना असं वाटतं हा आता प्रार्थना, बस ठीक आहे. चर्चा करायची म्हटले की 4 तास बसते. प्रार्थना करायची म्हटले की 15 मिनिट कंटाळा वाटतं. का वाटतं? कारण आत्म्याचं काम नको आहे. आत्मिक अभिवचन पूर्ण करायचं. थोडस पैसे कसे येतील हे जरा बोलूया. चर्चा करू त्याच्याविषयी की कसं काय आशीर्वाद येईल ह्याच्याविषयी चर्चा करूया. पण कसं काय आत्मा इम्प्लिमेंट होईल याच्याविषयी चर्चा करायची म्हटली की नको. हा ते बोरिंग काम. कारण आत्मिक अभिवचन जे आहे पवित्र लोकांच्या सहभागीतेत राहिल्याने इम्प्लिमेंट होतात, येतात. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये त्याच वेळेस कार्यान्वित राहील, काम करत राहील, तुम्हाला मार्गदर्शन करत राहील ज्यावेळेस तुम्ही आत्मिक लोकांच्या सहभागीतेत राहाल वारंवार वारंवार. पण बरीच लोक आज नातेवाईकांना खुश करण्यात गुंतले, वेगळ्या लोकांना जगातल्या शेजाऱ्यांना खुश करण्यात गुंतले आणि सगळं काही निघून जातील. बरं तू ओरडताना दिसेल करतात तुम्हाला आणि मग तुम्ही पण त्या शेजारी बसा, अरे तुझ्यामुळे तर माझं झालेलं आहे असं. चर्चला जात होतो कधी तर ते पण तुझ्यामुळे बंद झालं. काही बसत होतो तिथे जाऊन आणि ते पण तुझ्या उत्सवात सारखं येऊन येऊन माझं डोकं खराब झालं आणि त्याच्यामुळे तिथल्या गोष्टी बोर वाढू लागल्या, तुझ्या चांगल्या वाढू लागल्या. आज तू पण मी पण आम्ही दोघं जण का. बरेच विश्वासणाऱ्याचं तसं होणार आहे. बऱ्याच विश्वासणारे त्याच मार्गावरती आहे. का मार्गावरती? कारण सहभागिता आवडत नाही पवित्र लोकांची. पवित्र लोकांच्या सहभागितेत राहावं लागेल. मरिया अलिशेबाला भेटल्या पवित्र आत्म्याने ती भरली. तिने डोक्यावर हात ठेवला नाही, तिच्यासाठी प्रार्थना नाही केली, काय नाही केलं तिने, फक्त ती भेटली. हालेलुया. तुम्ही बसलेल्या आत्मिक माणसाजवळ, पवित्र आत्म्याने भरलेल्या माणसाजवळ तुम्हाला पवित्र आत्म्याने सांगितलं लक्षात येईल की पवित्र आत्मा काम करतोय काय ठिकाणी. आणि जर तुम्हाला ते आवडू लागत असेल तर तुमच्यात पश्चातापाची गरज आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्यामध्ये बदलाची गरज आहे. तुम्हाला आत्मिक माणसं जर कान टोचल्यासारखे आढळून सुई टोचल्यासारखे वाटत असतील ना तर तुम्हाला खरोखर पश्चातापाची गरज आहे, खरोखर प्रार्थनेची गरज आहे, खरोखर उपवास करून देवाजवळ जाण्याची गरज आहे तुम्हाला. भलेही माझे शब्द तुम्हाला किती कठीण वाटलं पण हे सत्य आहे. हालेलुया. याला तुम्ही डावलू नाही शकत, याला तुम्ही डावलू नाही शकत. शांतपणे बसून विचार करा आणि मनापासून प्रभू माझं काय शक्य आहे. प्रभू तुम्हाला दाखवून देईल की तुला पवित्र लोकांच्या सानिध्यात बसण्याची गरज. गप्पा टप्पामधून बाहेर गेले बरेच दिवस गेले या सगळ्या गोष्टीमध्ये आणि मध्ये नातेवाईकांना खुश करण्यामध्ये भरपूर दिवस गेले आणि मित्रमंडळीला खुश करण्यामध्ये. आणि किती खुश करा नातेवाईक कधी खुश होत नाहीत. बरं हालेलुया. एक लग्न झालं की दुसरं येणार आहे, बरं दुसरं झालं की तिसरं येणार आहे आणि बरं एक लग्नाची लाईन संपणार नाही येशू येईपर्यंत. हालेलुया. एक झालं की दुसरा वाढदिवस येणार आहे, दुसरं प्रत्येक वर्षी वाढदिवस, नेहमीच कसा उन्हाळा येतो तसा परत वाढदिवस येणार आहे प्रत्येक वर्षी. किती वाढदिवस कराल तुम्ही, पण एक दिवस येशू येणार तुम्ही फक्त केकच कापत बसलेला तुम्हाला किती वाढदिवस केले, किती केक खायला जात होतो, पण तो स्वर्गात नाही येऊ शकत. बरं केक वाला तो बिर्याणी खायला घालेल तुम्हाला, पण नरकाची बिर्याणी. का नरकाची बिर्याणी? कारण तो अपवित्र माणूस, अपवित्र व्यक्ती. त्याचं मटण चांगलं वाटेल तुम्हाला एक दिवसासाठी, खूप चांगलं वाटेल, पण तुमची आत्मिक नासाडी किती झालेली आहे त्याचं गणित नाही लावू शकत, त्याचा तुम्ही हिशोब नाही करू शकत.
कारण ते जर हिशोब मांडायला बसाल तर तुम्हाला आत्मा दाखवून देईल आतमध्ये की तुझ्या काही काम आरंभलेलं होतं, तू किती पुढे गेला होतास आणि या एका गोष्टीमुळे तू किती पाठीमागे आला. तुला समजून येईल की हे किती चुकीचं काम आहे. आज खूप लोक चुकलेले आहेत, त्यांच्यामध्ये ते आत्मिक अभिवचन पूर्ण करण्यासाठी धडपडच नाही करत. आशीर्वादासाठी खूप धडपड आहे, खूप धडपड आहे, समस्या सुटण्यासाठी खूप धडपड आहे, पण पवित्र आत्मा मिळण्यासाठी, त्याची फळं मिळण्यासाठी खूप कमी धडपड. आणि हे सगळं सांगू नका आशीर्वाद कसा मिळेल सांगा. आणि मग माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या माझ्या कशा सुटतील ते सांगा. हो, सगळ्या समस्या सुटणार आहेत, पण आत्मिक वाढ घडवेल. समस्या सुटण्यासाठी तुम्ही प्रार्थना कराल आणि सुटतील पण. हालेलुया, सुटतील पण. कारण लोक सारखे वारंवार देवाला मिळत राहतात आणि मग देव म्हणतो ठीक आहे, घेतली समस्या सुटली तर ठीक आहे. समस्या सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत दुसरी नवीन समस्या असते. हालेलुया. असं समजू नका की आपलं जीवन उद्या लगेच सगळ्या समस्यातून मुक्त असेल आणि उद्या तुम्ही म्हणाल की माझ्यासारखा सुखी प्राणी कोणी नाही. असं कोणीच नाही जगामध्ये. हालेलुया. आज संपली, उद्या तर उद्या दुसरी असणार आहे, उद्या परवा तिसरी असणार आहे. या समस्या सारख्या येणार सुटत राहणार. पण आत्मिक जर वाढ होत आहे तुम्हाला समस्या छोट्या वाटणार. तुम्ही समस्या सुटण्यासाठी प्रार्थना नाही करणार, तर तुम्ही प्रार्थना करणार प्रभू मला आनंद दे, प्रभू मला शांती, प्रभू मला सहनशील कर, प्रभू मला इंद्रिय दमन दे, मला ती आत्मिक अभिवचन पूर्ण होईल. मग समस्या येतील तुम्हाला छोटे वाटणार. तुमच्याजवळ कोणी समस्या घेऊन येईल तर तुम्ही त्याला मार्गदर्शन करा योग्य रीती. कारण तो काउन्सिलर तुमच्या जवळ आहे, तो मध्यस्थ तुमच्या जवळ आहे, तो इंटरसेसर तुमच्यामध्ये आहे आणि तो इंटरसेसर तुम्हाला सांगेल की ह्याला हे शब्द बोल. नाही तर तुम्ही त्यानंतर अरे माझं पण तसंच आहे, माझं पण तसंच आहे ना, मी तो उघडा वागडा आलेला तुम्हाला वाटेल की अरे मीच उघडा वागडा आहे, तुला काही बोलू देणार नाही. कारण का माझ्याजवळच काही नाही तुला देण्यास. तर तुमच्याजवळ जर आत्मा असेल तर तुम्ही त्याला असं खुश करून पाठवा, तो म्हणेल की याच्याजवळ गेलो आणि माझ्या जीवनामध्ये बदल, याच्याजवळ गेलो माझ्या जीवनात काहीतरी वेगळं आलं, माझं अंतःकरण बदल प्रफुल्लित झालं, मी निराश होतो पण खुश होतो. हालेलुया. परमेश्वर तुमच्याद्वारे कोणाला तरी काउन्सिलिंग करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. तो आरोग्य देण्याच्या अगोदर तुम्हाला कोणाला तरी तुम्ही उदासीनतेतून बाहेर आणावं असं त्याला जास्त वाटतं. हालेलुया. केवळ शारीरिक आरोग्य उदासीनतेतून बाहेर आणत नाही. हालेलुया. आत्मिक आरोग्य आहे जे आवश्यक आहे जास्त, आणि ते ज्यावेळेस मिळेल ना त्यावेळेस शारीरिक आरोग्य सुद्धा काय वाढेल. आणि म्हणून लंगडे आणि डोळ्याने अंधे असणारे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी असणारे सुद्धा देवाचं गौरव करतात, देवाची प्रशंसा करतात. कारण का देवाची प्रशंसा करतात त्या व्याधीमध्ये सुद्धा ते, कारण त्यांना ठाऊक आहे आत्मिक आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे. हालेलुया. कारण स्वर्गामध्ये शारीरिक व्याधी असतात, स्वर्गामध्ये त्याच्याजवळ त्या दोन डोळे असणार आहेत, स्वर्गामध्ये त्याच्याजवळ पाय असणार आहेत. कारण का बरं? परमेश्वराने या पृथ्वीवर त्याचं आत्मिक आरोग्य त्यांना जास्त देऊन ठेवलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून काय करा, सहभागीतेत पवित्र लोकांच्या सहभागीतेत राहा, पवित्र आत्म्याने भरलेल्या लोकांच्या सहभागीतेत राहा. म्हणजेच तुमच्यामध्ये पवित्र आत्मा निघून जाणार नाही, तो टिकून राहिला. तुम्हाला वाटेल की माझ्या आत्म्यात वाढ होत आहे, माझ्या आत्म्यात वाढ होत आहे. माझ्याबरोबर काढा, अधीनतेत राहिल्यामुळं पवित्र आत्म्या तुमच्यामध्ये टिकून राहतो किंवा ती आत्मिक अभिवचन पूर्ण होतात. ख्रिस्ताची कृत्ये 9वा अध्याय. ख्रिस्ताची कृत्याचा 9वा अध्याय आणि 17वे वचन. तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून त्याला म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेने येत असताना ज्या प्रभू येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी आली, तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठविले आहे. हालेलुया. आता या ठिकाणी हनन्या नावाचा एक व्यक्ती आहे आणि हनन्याला पवित्र आत्मा बोललेला आहे. पवित्र आत्म्याने सांगितलं की जा शौल नावाच्या माणसाजवळ जा, त्यासाठी प्रार्थना कर, त्याच्या डोक्यावर हात ठेव, म्हणजे त्याला पवित्र आत्मा मिळेल. हालेलुया. हनन्या आणि शौलाची किंवा पौलाची तुलना, शौल जो नंतर पौल झाला आणि पौलाची जर तुलना केली तर आपल्याला नंतरच्या सेवेमध्ये असं आढळून येईल की पौलाने खूप मोठं सेवा कार्य केलेलं आहे, खूप मोठ्या प्रकारे देवाचे महान कामं केलेले. पण एका सामान्य प्रार्थना करणाऱ्या एका व्यक्तीला परमेश्वर सांगतो त्या ठिकाणी की तू जा आणि पौलाच्या डोक्यावरती हात ठेव, आणि त्या ठिकाणी हात ठेवल्यानंतर काय होणार आहे, पवित्र आत्मा त्याला प्राप्त होणार आहे. हालेलुया. आणि पौलाने त्या ठिकाणी आपली अधीनता दर्शवली. आणि महत्वाची गोष्ट की पौलाच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर पौलाला पवित्र आत्मा मिळाला. हालेलुया.
अधीनता पवित्र आत्म्यासाठी खूप आवश्यक आहे. अधीनता नसेल तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काम नाही करू शकत. तुम्हाला असं वाटत असेल की विदाऊट अधीनतेचं माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्मा काम करत राहावं, ही अधीनता वारंवार बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळेल, बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल आणि बऱ्याच ठिकाणी आहे. तशा प्रकारे माझ्यासोबत काढलं तुम्ही प्रेरितांची कृती असा 2रा अध्याय, दुसरा अध्याय 3रं वचन आहे. पहिलं 1 ते 3 आहे. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून गार झाला. ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्यांनी भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारखे जीवा त्याला दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी जशी त्यांना वाचा दिली तसे तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा येण्यासाठी किंवा पवित्र आत्मा काम करण्यासाठी अधीनता आवश्यक आहे. बाजूवाले सांगा, अधीनता आवश्यक आहे. अधीनतेशिवाय पवित्र आत्मा काम नाही करणार. हालेलुया. आता हे लोक कोणाच्या अधीन होते? हे लोक शिष्यांच्या अधीन. हालेलुया. या ठिकाणी जे शिष्य होते त्या शिष्यांच्या अधीन होते आणि 120 लोकांचा तो समुदाय होता. 120 लोकांच्या मध्ये येशू ख्रिस्ताचे 11 शिष्य होते. एक तर यहूदा इस्करियोत होता, पण बाकीचे जे 11 होते त्याच्याबरोबर नंतर मत्तीदाला निवडलं होतं त्यांनी. म्हणजे हे जे 12 होते, ह्या 12च्या अधीन हा मोठा समुदाय होता आणि या समुदायामध्ये एक अधीनता होती. या एक प्रकारे देवाने जो अधिकार दिलेला त्या अधिकाराच्या प्रती अधीनता होती आणि म्हणूनच बायबल त्या ठिकाणी सांगतं ती एकत्र येऊन रोज प्रार्थना करत होते, देवाचं गौरव करत होते, देवाची महिमा करत होते आणि त्या ठिकाणी एक 50व्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. हालेलुया. बाजूला सांगा, ते गप्पा मारत नव्हते, ते टिंगलटवाळी करत नव्हते, ते इकडे तिकडच्या गोष्टी बोलत बसलेले नव्हते, एकत्र येऊन एकमेकांची टिंगल करणारे ते नव्हते. हालेलुया. एकत्र येऊन प्रार्थना करणारे, एकत्र येऊन पवित्र आत्म्याविषयी बोलणारे, एकत्र येऊन देवाची महिमा करणारे होते. एकत्र येऊन त्यांच्यामध्ये उपस्थित नसलेल्या माणसाविषयी ते इतर सगळ्या चुकीच्या गोष्टी बोलणारे नव्हते, तर ते एकत्र येऊन देवाची महिमा करणारे. हालेलुया. कारण एकत्र आल्यानंतर आपण काय करतो याच्यावरती डिपेंड आहे पवित्र आत्मा तुमच्यात काम करणार आहे आपण आहे. हालेलुया. बरेच लोक आज विश्वासाने एकत्र येतात आणि या आपण सगळेजण त्याच्याविषयी चर्चा करू असं म्हणतात आणि कुठल्या तरी माणसाचा विषय काढतात आणि तो 2 तास चालवतात आणि मग त्याच्यात पवित्र आत्म्याचं काम होत नाही. कारण पवित्र आत्म्याला तुमच्याकडून काहीतरी वेगळं करून घ्यायचे जे तुमच्या मनात नाहीये, जे तुमच्या डोक्यात नाही, जे तुम्ही विचार करत नाही, असं काहीतरी त्याला करायचं आहे आणि ते करण्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धी बाजूला ठेवावी लागते, तुमचे विचार बाजूला ठेवावे लागतो, तुमचा राग, द्वेष, मत्सर सगळं बाजूला ठेवावं लागतं, तुमचा सगळा इच्छा बाजूला ठेवावा लागतो आणि ते पवित्र आत्मा सांगेल ते करावं. हालेलुया. ज्यावेळेस हे लोक प्रार्थना करण्यासाठी एकत्र आले होते ना, ज्यावेळेस मत्तेचं शुभवर्तमान तुम्ही वाचा, मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे की 500 लोक होते की त्या 500 लोकांच्या मध्ये येशू ख्रिस्त वरती घेतला. किती लोकांच्या मध्ये? 500 लोक. मला सांगा, 500 लोकांच्या मध्ये, 500 लोकांच्या मध्ये येशू ख्रिस्ताला घेतलं गेलं वरती. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा आला त्यावेळेस 120 माणसं, बाकीचे 380 कुठे गेले? 380 गळले गेले, मध्येच निघून गेले. कारण येशू ख्रिस्तानी दर्शन दिलं होतं सगळ्यांना आणि दर्शन दिल्यानंतर 500 लोकांना दर्शन देऊन त्यांच्या समोर येशू ख्रिस्त स्वर्गात गेलेला होता. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा आला त्यावेळेस मात्र एक 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 घातले सगळे. ज्यांना टिंगल आवडते, ज्यांना टवाळी आवडते, ज्यांना सणवार आवडतात, ज्यांना नातेवाईक आवडतात, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी आवडतात, हे सगळे काढले गेले आणि टिंगल न करणारे, अधीनतेत राहणारे, आज्ञा पाळणारे, पवित्र लोकांच्या सहभागीत राहणारे हे सगळेजण एकत्र होते आणि पवित्र आत्मा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याची आत्मिक अभिवचन पूर्ण होण्यासाठी आपल्याला गरज आहे कशाची? आज्ञा पालनाची गरज आहे, सहभागितेची गरज आहे, अधीनतेची गरज आहे आणि त्या गोष्टीशिवाय पवित्र आत्म्याची अभिवचन, देवाने तुम्हाला दिलेली अभिवचन पूर्ण होणार नाही. कारण अधीनता ही महत्वाची गोष्ट आहे. आज लोक पास्टरच्या अधीन राहायला इच्छित किंवा एक जो माझ्यापेक्षा सिनियर विश्वासदार त्याच्या अधीन राहायला इच्छित. जरा थोडंसं त्याला असं वाटतं की मला अन्य भाषेत बोलायला आलं, मग तो एक सिनियर व्यक्ती असतो त्याला असं वाटतं हे कसं आहे, हे 10 वर्षापासून, मी मग 2 वर्षात लगेच कसा मोठा झाला. पण तुम्हाला ठाऊक आहे की तो सिनियर व्यक्ती
अतिशय शांतीने भरलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट आपण विसरून जातो. भलेही त्याला अन्य भाषा बोलता येत नसेल, पण त्याला सहनशीलता खूप आहे, जे पवित्र आत्म्याचं फळ आहे. हालेलुया. हे विसरतात लोक. बरेच लोक हे विसरतात. आत्मिक जसं मी म्हणालो की आत्मिक दान गर्विष्ठ बनवतात माणसं. आत्मिक दान गर्विष्ठ बनवतात. पण आत्मिक फळं जी आहेत ती मात्र मनुष्यामध्ये जास्तीत जास्त देवाचं काम करायला भाग पाडतात त्याला. हालेलुया. आतमध्ये बदल घडवतो माणूस, आतमध्ये बदल. पण म्हणूनच आत्मिक फळांची नाही, आत्मिक दानाची नाही, तर आत्मिक फळांची जास्त अपेक्षा करा. हालेलुया. ज्यावेळेस आत्मिक फळं येतील त्यावेळेस दानासाठी ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रार्थना करण्याची गरज नाही, ती इम्प्लिमेंट होत राहील. हालेलुया. मग तुमच्यामध्ये गर्व नाही तर आत्मिक दान खऱ्या अर्थाने काम करायला चालू करते आणि ती दान तुम्हाला स्वर्गात घेऊन जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवासाठी प्रभूसाठी काम करा आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला दुसरे तुच्छ वाटणार नाही, दुसरे कुणी ते खालच्या दर्जाचे वाटणार नाही, तर तुम्हाला असं वाटेल की हा पण माझा भाऊ आहे, जरी त्याच्याकडे आत्मिक दान नसेल तर फळं भरपूर आहे, म्हणून मी त्याच्यावर जास्त प्रीती करतो. हालेलुया. म्हणून मी त्याची टिंगल नाही कळत तर मी त्यासोबत प्रार्थना करतो. हालेलुया. आजकाल जमाना बदलले, लोक प्रॅक्टिकली झाले आणि त्यांना असं वाटतं प्रॅक्टिकली काय दिसते सांगा, आणि म्हणून स्वर्ग हे एक आश्चर्यकारक ठिकाण असणार आहे. हालेलुया. आश्चर्यकारक का? आश्चर्यकारक कारण आत्म्याने खरा कोण चालतो हे केवळ प्रभूलाच ठाऊक. हालेलुया. आत्म्याने खरा कोण चालतो. मग भलेही संदेश देणारे असतील, भलेही चमत्कार करणारे असतील, वेगवेगळ्या मोठ्या चमत्कार करणाऱ्या गोष्टी असतील, आणि इंटरनेटवर आणि युट्यूबवर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अशा भेटत असतील, शिक्षण देणारे उत्कृष्ट असतील, खूप काही काही असेल, पण खरा आपल्याला कोण चालतो हे मात्र केवळ आणि केवळ प्रभूलाच ठाऊक आहे. प्रसिद्ध कोणी आहे म्हणून देव आहे असं समजू नका, किंवा प्रसिद्ध नाही म्हणजे देव अजिबातच नाही असं अजिबात समजू नका. आत्मा सगळ्या ठिकाणी समान काम करत असतो. हालेलुया. मग कोणाला 30 पट, कोणाला 60 पट, कोणाला 100 पट पीक मिळालेलं आहे. हालेलुया. म्हणून 30 पट मिळालेल्याने 100 पटाचा द्वेष करू नये, किंवा 100 पट मिळालेल्याने 30 पटाचा द्वेष करू नये. हालेलुया. प्रभूनच दिलं ते पीक आहे. हालेलुया. बरेच लोक आज आत्मिक दान मिळवू इच्छितात, आत्मिक फळं मिळवू इच्छित नाही. पण मी तुम्हाला पवित्र आत्म्याची दान किंवा पवित्र आत्माची अभिवचनं किंवा देवानं आत्मिक अभिवचनं जी दिलेली आहेत ती आत्मिक अभिवचनं कशी पूर्ण होती त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. कशा प्रकारे पूर्ण होती. एक आज्ञापालनाने, पहिली गोष्ट बाजूला सांगा, आज्ञापालन, सहभागिता आणि अधीनता, आणि तिसरी आहे वचन ऐकणारे. वचन ऐकणाऱ्यांच्या मध्ये ती पूर्ण होती. माझ्यासोबत काळा शेवटचं वचन आहे ख्रिस्तांची कृत्ये 10वा अध्याय 26 वचन. आपण आहोत 10वा अध्याय 26. आणि त्या ठिकाणी लिहिले, पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, वचन ऐकणाऱ्यावर पवित्र आत्मा उतरला. हालेलुया. जर तुम्ही वचन ऐकणारे असाल तर तुमच्यावरती पवित्र आत्मा उतरेल. हालेलुया. पवित्र आत्म्याची अभिवचन जे आहे ते तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर पूर्ण करेल, पण जर तुम्ही ऐकणारे असाल तर. हालेलुया. म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणाला की ज्याला कान आहे तो ऐकतो. म्हणजे सगळेजण बसलेले ऐकतच नाही. हालेलुया. ज्याला कान आहे तो ऐको. म्हणजे सगळ्यांना कान नव्हते का? प्रत्येकाला कान होते, पण ऐकणारे खूप कमी होते. हालेलुया. आणि म्हणून येशू म्हणाला की ज्याला कान आहे तो ऐको, म्हणजे जो आत्म्याला ऐकणार आहे तो ऐको. हालेलुया. म्हणजे जो आत्म्याने लक्ष देणार आहे तो केवळ ऐको, आणि केवळ तेच ऐकणारे त्यांनाच पवित्र आत्मा मिळेल. कारण या ठिकाणी अनन्याच्या घरी, त्या ठिकाणी कर्नल्याच्या घरी पेत्र आहे, आणि कर्नल्य कोण आहे? कर्नल्य आध्यात्मिक व्यक्ती आहे, आणि कर्नल्य त्याच्या संपूर्ण घरासहित, जर तुम्ही 10वा अध्याय पहिले दुसरं वचन वाचलं लक्षात येईल की कर्नल्य त्याच्या संपूर्ण घराण्यासहित देवाचं भय बाळगणारा माणूस. हालेलुया. आणि देवाचं भय बाळगणारा मनुष्य वचन कान देऊन ऐकतो, आत्म्याने ऐकतो. देवाचं भय बाळगणारा व्यक्ती कुठल्याही प्रकारे त्या वचनाकडे कानाडोळा करत नाही, आणि तो ऐकतानाच आत्मिक अभिवचन पूर्ण झाले. हालेलुया. पेत्राने हात ठेवायची पण गरज नाही, पेत्राच्या अधीन राहण्याची पण गरज नाही पडली, आणि बऱ्याच गोष्टीची गरज नाही पडली. केवळ ऐकत राहिले आणि आत्मा मिळाला. हालेलुया. ऐकत राहिले आणि देवाचा आत्मा मिळाला. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये आत्मिक अभिवचन केवळ ऐकल्याने प्राप्त होतात. हालेलुया. पण ऐकण्याची इच्छा नाहीये त्यांना. त्यांना असं वाटतं गोडी हे संदेश आहे, आशीर्वादाचं सांग. ऐकतो, तासभर बसून ऐकतो. आजच्या दिवशी तुम्हाला देव आशीर्वाद. आमेन. प्रभू मी स्वीकार, प्रभू मी स्वीकार. हे असं म्हणायला खूप आवडतं लोक. का? कारण आशीर्वाद आहे. हालेलुया. आजच्या दिवशी पण
पश्चातापाची आवश्यकता नाही असं का, कारण ते ऐकायला झणझणीत आहे, खूप कानाला फेगा मारणारा आहे आणि थोडस अंतकरणाला विधारित करणारा आहे आणि ते शब्द नको आहेत विश्वास. तर लक्षात घ्या, जर तुम्हाला हे शब्द ऐकायला जर वाटत असतील तर आशीर्वादाचे शब्द केवळ आम्ही म्हणलेले पूर्ण होणार नाही. कारण काय होणार आहे मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात सांगेन की आशीर्वाद कधी काम करतो हे पण सांगेन मी तुम्हाला. पण पहिली पायरी आहे आत्मिक अभिवचन. आत्मिक अभिवचनाच्या पुढे जाऊ नका. पुढे जातात काही लोक, याला बाजूला ठेवून पुढे जातात, वळवाचा भाव जातात पुढे आणि आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला आशीर्वाद द्या, आमच्या डोक्याला हात ठेवा, ठीक आहे, आम्हाला आरोग्य मिळवू द्या आणि आमच्या जीवनामध्ये हे होऊ द्या, ते होऊ द्या. आणि होतं, परमेश्वर करतो ते सगळ्या गोष्टी. कारण परमेश्वर त्याच्या लेकरावर प्रीती करतो. हालेलुया. त्याला प्रीती आहे आणि ती जी लोक वारंवार मागतात आणि नक्कीच कारण अशा प्रकारे येशू म्हणाला की ज्याने अन्न मागितलं त्याला अन्नच देणार आहे परमेश्वर. हालेलुया. त्याला काही साथ देणार नाही. तो का देणार आहे? कारण ते मागत आहेत म्हणून त्याला देव देणार. पण मागताय याचा अर्थ तुम्हाला मिळतं याचा अर्थ असा समजू नका की देवाची इच्छा. हालेलुया. देवाची इच्छा काहीतरी वेगळी असू शकते तुमच्याविषयी, पण तुमच्या हट्टामुळे कदाचित ते तुम्हाला मिळतं. पण मिळतं म्हणजे ते दुःख विसरून मिळतं. वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना असतात त्या आणि तुम्हाला पश्चाताप होतो, हे मला का मिळालं. आणि असं मिळालेलं असं मिळवून नका घेऊ. देवाची इच्छा मिळू द्या. हालेलुया. ते इच्छा मिळेल ते आनंददायी खुश करणार. तुम्हाला अभिमान वाटेल त्या गोष्टीचा. तुम्हाला असं वाटेल की प्रभू तुम्हाला देव केलेस मी खुश आहे. हालेलुया. मी तुझं गौरव करतो आणि तोच आशीर्वाद तुम्हाला नरकात नाही तर स्वर्गात घेऊन. पण बऱ्याच लोकांचे आशीर्वाद जे हट्टाने मिळवलेत ना, ते आशीर्वाद आज त्यांना नरकात नेण्यासाठी कारणीभूत आहे. आणि म्हणून काही काही लोकांसाठी अशी प्रार्थना करावी लागते की प्रभू याला आशीर्वादित तोपर्यंत करू नको जोपर्यंत आपण पश्चाताप करत. हालेलुया. बऱ्याच लोकांनी अशी प्रार्थना केलेली आहे आणि असं करणं भाग पडतं. हिजकियासारखा माणूस आणि मनुष्याने सर्वात जास्त इस्रायल लोकांच्या मध्ये सर्वात जास्त जर कोणी मूर्ती पूजा केली असेल तर मनुष्याने केली. मनुष्यानं अति घोर पातक केलं की त्या अति घोर पातकामुळे यहुदाला 70 वर्ष बंदिवासात जावं. बरेच लोक हिजकियासारखे असे मागतात आणि देव हट्टाला देऊन टाक घ्या आणि मग वाट लावतात त्यांच्या जीवनात. आणि तसं होऊ नये यासाठी आत्मिक अभिवचन मिळवा पाहिजे. आत्मिक अभिवचन इतकी मिळवा तुम्हाला पवित्र आत्मा मिळू द्या, त्याचं मार्गदर्शन मिळू द्या. मग तुम्हाला एक्झॅक्ट प्रार्थना काय करायची समजेल. तुम्हाला समजेल की कोणत्या आशीर्वादासाठी प्रार्थना करायची. पैसे मिळावे पण कधी मिळावे यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला देव सांगेल. हालेलुया. आशीर्वाद मिळावा पण कधी मिळावा. आणि मग जर जे अविवाहित असतील त्यांना विवाह कोणत्या मुलीसोबत किंवा कोणत्या मुलासोबत मी विवाह करावा यासाठी तुम्हाला एक्झॅक्ट व्यक्तीसाठी प्रार्थना करायला पवित्र आत्मा मदत. पण बाकीचे बरेच लोक बाजूला आत्मिक हे बाजूला ठेवा ते सगळं. मला ती दिसली, मला तो दिसला बस यासाठी मला. मग पुढे झिजवतात, फास्टिंग करतात आणि रडतात 40 दिवस आणि देव म्हणतो घे मग आयुष्यभर दुःख. हे दुःख मला काय हरकत नाही आणि देव देतो म्हणत. आणि याचा अर्थ असा नाही प्रत्येक विवाह हा देवाची इच्छा झालेला असतो. प्रत्येक विवाह हा देवाची इच्छा होत नाही. काही देवाच्या इच्छेच्या विरोधात होतात, तर दुःख असतं, अडचणी असतात, रोज संघर्ष असतो आणि त्या संघर्षातून रोज रडावं लागतं, रोज प्रार्थना करावी लागते. पण जर देवाची इच्छा मिळवलं असतं तर रोज आनंद असतो. रोज तुम्हाला प्रार्थना करताना दुःख वाटलं असतं तर आनंद वाटला. देवाचा गौरव करताना आनंद वाटला असता. त्या आशीर्वादाचा उपभोग घेताना असं वाटलं असतं की प्रभू तू दिलेला आहे, मी धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. ही व्यक्ती मला नरकात नाही स्वर्गात घेऊन जावं. हालेलुया. त्या व्यक्तीकडे बघून तुम्हाला असं वाटेल की नाही प्रभू तू दिलेली व्यक्ती, मी धन्यवाद देतो त्या गोष्टीबद्दल की मला स्वर्गाचं राज्य या व्यक्तीद्वारे मिळणार आहे. हालेलुया. असं होतं. परमेश्वर करतो हे सगळ्या गोष्टी. देव उत्सुक आहे. आपण आत्मिक अभिवचन मिळवीत पहिले तो. हालेलुया. बाजूला सांगा आत्मिक अभिवचन पहिली पायरी आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर. बाकीच्या गोष्टी तुम्ही मिळवा खरे पण ती तुम्हाला नरकाकडे घेऊन जा. जर पहिल्यांदा मिळवलं ते तर आत्मिक अभिवचनानंतर जर तुम्ही तिकडे जा दुसरी पायरी नंतर वळसा घालून न जाता स्टेप बाय स्टेप देवाच्या मार्गाने जा तर आत्मिक अभिवचन पूर्ण झाल्यानंतर लगेच शारीरिक अभिवचन पण पूर्ण होणार आहे. भौतिक अभिवचन पण पूर्ण होणार आहे. पण भौतिक अभिवचन पूर्ण होण्याच्या आत्म्याची. हालेलुया. म्हणजे आत्मा मार्गदर्शन करेल, मदत करेल, सहाय्य करेल, तुम्हाला योग्य मार्गाने जाण्यासाठी सहाय्य करेल. नाहीतर तुम्ही डोकं वळवून प्रार्थना करा प्रभू मी हात ठेवतो डोकं फाटा पडले असं झालं पाहिजे. तसं हे सगळं आणि मग हे आत्मिक अभिवचन न मिळवलेल्या माणूस असा प्रार्थना करतो. मग त्याची वेळेसारखी प्रार्थना असते आणि मग उत्तर काही पण बोलणार आणि मग होतं काय त्याचं एक दिवस मित्र उघडं पडतं की अरे हा सगळं खोटं बोलतो, अरे हा तर व्यसनात होता. कारण का सहनशीलता नव्हती त्याच्यात.
इंद्रिय दमन नव्हतं. आणि म्हणून तर पण आत्मिक अभिवचन किंवा जी आत्म्याची दानं आहेत ती आत्म्याची दानं मिळाल्यानंतर माणूस भ्रमिष्ठ बनतो. फळं मिळण्याच्या अगोदर दानं मिळाल्यानंतर माणूस भ्रमिष्ठ म्हणजे तो भ्रमिष्ठ आत्मा आहे. त्याला वाटतं माझ्यासारखा शाळा कोणी नाहीये. आणि असे भरपूर लोक आहेत जगामध्ये का. आणि मग ते शाण्या माणसाला मूर्ख म्हणत राहतात. आणि जशा प्रकारे निसुद्रेमध्ये म्हटलेलं आहे की मूर्ख रस्त्याने जाताना सगळ्यांना मूर्ख म्हणतो, तशा प्रकारे ते आहे. आणि मग त्याला सगळे मूर्ख दिसू लागतात. का बरं? कारण का त्या जीवनामध्ये त्याला असं वाटू लागतं की अरे माझ्यासारखं शाळा. तर जर आज तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही गेले तर मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या जवळ जो आशीर्वाद असेल तो तुम्हाला स्वर्गाकडे नेणार. तुमच्या जवळचे आरोग्य असेल ते शरीर तुम्हाला स्वर्गाकडे नेणार. तुम्हाला कळू लागेल की माझं शरीर कोणत्या कामासाठी निरोगी आहे पण वाईट काम करण्यासाठी निरोगी आहे. खूप लोक शारीरिक दृष्टीने खूप तंदुरुस्त आहेत पण चुकीचं काम करण्यासाठी. त्यांना असं वाटतं की मला देवाने माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी दिले. नाही, स्वार्थासाठी नाही. जर पवित्र आत्मा ज्याच्यामध्ये असतो त्याला ठाऊक असतं आरोग्य कशासाठी. हालेलुया. त्याला ठाऊक असतं पैसे खूप आहेत त्याचा अभिमान नसतो. त्याला ठाऊक असतं माझ्याजवळ पैसे का आहेत. हालेलुया. भरपूर लोकांजवळ पैसे आहेत पण त्याच्याजवळ पैसे का आहेत हे त्याला माहित नाही आणि म्हणून ते चुकीच्या कामात खर्च करतात. इकडे तिकडे शेंडीत खर्च राहतात आणि त्याला मग त्याचा गर्व येतो. मग त्याला असं वाटतं की हे मग तुमच्याजवळ नाही, मग तुमच्याजवळ देव नाही. हालेलुया. पण पौल म्हणाला की मी पुष्कळ धन्यवाद केलेला आहे. मी कपलक आहे पण माझ्या प्रार्थनेने बरेच धन्यवाद. हालेलुया. आणि माझा जो आत्मा आहे, हालेलुया, त्याला जो काही नव्हतं तोंडात होतो त्याला सगळा सुद्धा त्याला दान ठेवावं लागला. पण एक गोष्ट मात्र होती की त्याच्याजवळ आत्म्याशी धर्मांतर होत. हालेलुया. तो धर्मांतर जरी नसला तरी त्याच्याजवळ आत्मिक धर्मांतर इतकी होती की पुष्कळांना त्याने धर्मांतर बनवलं. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण मूळ मुद्दा विसरतो आणि मग पहिल्या पायरीने जा प्रभू तुम्हाला मदत करेल आत्मिक अभिवचन पूर्ण करण्यासाठी. कारण आत्मिक अभिवचन तुमच्या उन्नतीसाठी आहे, तुमच्या प्रगतीसाठी आहे आणि तुमचं जीवन अधिक आत्मिक सदृढ व्हावं यासाठी आहे. या आमचं